फक्त एका टरबूजपासून 3 वेगवेगळे पदार्थ तुम्ही कधी ट्राय केले का? नसेल केले तर मग हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा बरं, कारण हा व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे. आता उन्हाळा सुरू आहे आणि ऊनही खूप तापते. त्यातली त्यात लहान मुलांना आता शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहे, त्यामुळे मुलांना बाहेरचं ज्यूस आईस्क्रीम पाहिजे असतं. तेव्हा तुम्ही टरबूजपासून घरीच हे वॉटरमेलन ज्यूस आणि वॉटरमेलन कुल्फी बनवू शकता. हे अगदी झटपट तयार होतात, बनवायलाही खूप सोपे आहे, तसेच खूप छान टेस्टी लागतं बरं. तुम्ही जर एकदा हे मुलांना बनवून द्याल ना, मुलं तुमच्याकडे बार बार हट्ट करतील हे बनवण्यासाठी. आणि महत्त्वाचं म्हणजे विदाऊट शुगर आपण हे दोन्ही पदार्थ बनवणार आहोत. आणि आता आपला तिसरा पदार्थ म्हणजे काय, तर ते मी पुढे तुम्हाला सांगेलच. तर लगेच आपण रेसिपी पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. टरबूजपासून आपल्या रेसिपी आहे, त्यामुळे आपल्याला टरबूज घ्यायचं आहे. 3 ते 3.5 किलो वजनाचं टरबूज घेतलेलं आहे मी. टरबूज आपल्याला मटक्याच्या आकारात कट करायचं आहे, म्हणजे फक्त वरची साईड थोडीशी कट करायची आहे. टरबूज आपलं खूप छान लाल निघालेलं आहे. आता आपल्याला याचा थोडासा वरचा गर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ज्यूस बनवताना ज्यूस खाली गळणार नाही. हे टरबूज मला माझ्या नातेवाईकांकडून फ्रीमध्ये मिळालेलं आहे बरं. खूप छान निघालं आहे. तुमच्याकडे टरबूजाचा काय रेट चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. थोडं टरबूज आपल्याला टेस्ट करून पाहायचं आहे, म्हणजे यात साखर घालायची की नाही याचा आपल्याला अंदाज येईल. हे टरबूज एकदम गोड आहे, यात अजिबात साखर घालायची गरज नाही आहे. आता टरबूज आपल्याला यातच मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे जर असं इलेक्ट्रिक बीटर असेल ना, तर मग हे खूप झटपट मॅश होतं. तुम्ही असं इलेक्ट्रिक बीटरने किंवा आपल्या पावभाजीचं जे मॅशर असतं ना, त्याने देखील हे मॅश करून घेऊ शकता, किंवा यातला गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून देखील तुम्ही मिक्सरमध्ये ज्यूस बनवू शकता. आता आपला हा वॉटरमेलन ज्यूस तयार झालेला आहे. आता हा फक्त आपल्याला गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून यातल्या बिया आणि थोडासा चोथा साईडला निघेल. पूर्णाच्या चाळणीने गाळून घेते हे मी. आता यात काही टरबूजाचा गर देखील आहे बरं, तुम्ही पाहू शकाल. आता हा गर आपल्याला मॅशरने दाबून यातला देखील ज्यूस काढून घ्यायचा आहे, किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून हा गर बारीक करून घ्यायचा आहे. आता हा गाळून घेतलेला ज्यूस मी पुन्हा टरबूजमध्ये ओतून घेते. तुम्ही ही स्टेप स्किप देखील करू शकता. यात एवढा चोथा आणि बिया निघालेल्या आहे, हे आपल्याला साईडला ठेवायचे आहे. आता हा आपला वॉटरमेलन ज्यूस तयार आहे. यात मी साखर घातलेली नाही आहे, कारण हे टरबूज ऑलरेडी खूप गोड होतं. तुम्ही घेतलेलं टरबूज जर फिकं असेल तर तुम्ही यात थोडीशी साखर घालू शकता आणि लगेचच हे मुलांना प्यायला देऊ शकता. मुलं खूप आवडीने पितात. माझ्या मुलीला तर हे वॉटरमेलन ज्यूस जबरदस्त आवडलेलं आहे. तुमच्या मुलांना देखील हे खूप आवडेल, नक्की ट्राय करून पहा. आता याच वॉटरमेलन ज्यूसपासून आपण कुल्फी देखील बनवणार आहोत. तर कुल्फी मोड घेतलेला आहे मी, आणि यामध्ये आपल्याला हा ज्यूस भरून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर असा कुल्फी मोड नसेल ना, तर मग चहा पिण्याचे जे पेपर कप असतात ना, त्यात देखील तुम्ही ह्या कुल्फी बनवू शकता, किंवा घरात जर कुल्फीच्या आकाराचं काही भांडं असेल ना, स्टीलचं वगैरे, तर तुम्ही त्यात देखील ह्या कुल्फ्या सेट करू शकता. आता सगळ्या मोल्डमध्ये मी ज्यूस भरून घेतलेला आहे. आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे. तुमच्याकडे असा कुल्फी मोड नसेल आणि त्याला जर असे झाकण नसतील, तर तुम्ही जे पेपर कप वापरलेला आहे ना, त्याला वरती ॲल्युमिनियम फॉईल किंवा प्लॅस्टिक शीट लावून घ्या आणि त्याला थोडंसं होल करून त्यामध्ये कुल्फी स्टिक टाकून घ्या. आता हा मोड आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे 6 ते 7 तास कुल्फी सेट होण्यासाठी. 6 ते 7 तासानंतर कुल्फ्या व्यवस्थित सेट होतात, त्यामुळे ह्या आता आपल्याला डिमोल्ड करायचे आहे. तर हा मोड आता आपल्याला थोडासा पाण्यात असा बुडवून घ्यायचा आहे. नॉर्मल पाणी आहे हे. त्यानंतर याला थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ह्या कुल्फ्या फिरून काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकाल कुल्फ्या आपल्या व्यवस्थित सेट झालेल्या आहे आणि एकदम इझिली निघतात. आता सगळ्या कुल्फ्या आपल्याला तशाच काढून घ्यायच्या आहे, थोड्याशा फिरून. रंग देखील एकदम जबरदस्त आलेला आहे बरं, तुम्ही पाहू शकाल. आणि तुम्ही जर आता पेपर कपमध्ये कुल्फी सेट करायला ठेवले असेल, तर तो पेपर कप आपल्याला थोडासा कट करून फाडून घ्यायचा आहे, म्हणजे कुल्फ्या अशा एकदम व्यवस्थित निघतात. कुल्फ्यांना नॅचरली रंग किती सुरेख आला आहे, तुम्ही पाहू शकाल. आपण यात कुठलाही आर्टिफिशियल कलर घातलेला नाही आहे. आता हा वॉटरमेलन ज्यूस जर तुम्हाला थोडासा इंटरेस्टिंग बनवायचा असेल, तर भिजवलेला सब्जा ग्लासमध्ये घालायचा. त्यानंतर ज्यूस घालायचा, त्यात थोडेसे आईस क्यूब घालायचे, म्हणजे हा ज्यूस अजूनच टेस्टी लागतो आणि लहान मुलं खूप आवडीने पितात. लहान मुलांना बाहेरचे ज्यूस वगैरे देण्यापेक्षा ह्या खूप सोप्या रेसिपी आहे बरं, तुम्ही घरीच ट्राय करू शकता आणि मुलांना देऊ शकता. ज्यूस कसा झाला आहे हे मी आता तुम्हाला टेस्ट करून सांगते. वाव, खरंच कमाल झालेला आहे बरं ज्यूस, आणि कुल्फी देखील तेवढ्याच टेस्टी झालेल्या आहे. तुम्ही देखील या सोप्या कुल्फी आणि ज्यूस मुलांना घरच्या घरी एकदम अगदी 5 मिनिटात तयार करून देऊ शकता.
तर आता आपली तिसरी रेसिपी म्हणजे काय, तर आज आपण जे टरबूज वापरलेलं आहे त्याच्या सालीपासून एकदम तोंडात विरघळणाऱ्या रंगीबेरंगी कँडी बनवणार आहोत, पण आपल्या उद्याच्या म्हणजे पुढच्या रेसिपीमध्ये. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा, म्हणजे ही कँडीची रेसिपी मी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची रेसिपी मिस नाही होणार. तर पुन्हा भेटूयात आपल्या उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.